राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. सातारा जिल्हा पाठीमागच्या 2 घटनांनी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये हादरला होता. एक म्हणजे आपली आर्या नावाची ती आपली एक छोटी चिमुकली मुलगी होती. तिच्या शेजारी राहणाऱ्या एका हरामखोरांनी तिच्यावरती बलात्कार केला आणि तिची हत्या केली होती. आपल्या घरातलं ते जातं असतं ते डोक्यात घालून. तो आरोपी भले त्याला अटक झालेली आहे, परंतु अजूनपर्यंत तो जिवंत आहे. अशा नराधमांना जोपर्यंत ठेचत नाही, जोपर्यंत त्यांना ठोकत नाही, तोपर्यंत त्या चिमुरड्या मुलीला अजिबात न्याय मिळणार नाही. दुसरी घटना घडली ज्या पद्धतीनं कोलकातामध्ये घडलं होतं. एका डॉक्टरवरती मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी अन्याय आणि अत्याचार झाला होता. याच पार्श्वभूमीवरती संपदा मुंडे नावाची आपली बहीण, जी फलटणमध्ये सरकारी अधिकारी म्हणून डॉक्टर म्हणून काम करत होती सरकारी हॉस्पिटलमध्ये, त्या आपल्या बहिणीला या हरामखोरांनी इतका त्रास दिला, इतका मानसिक टॉर्चर केलं. त्या संपदा मुंडेला स्वतःच्या त्या हॉटेलमध्ये गळफास घ्यावा लागला, आत्महत्या करावी लागली. आणि त्या आत्महत्या केल्यानंतर त्या संपदाने तिच्या हातावरती जी काही नावं लिहून ठेवली होती, त्या नावापैकी तो बदाने नावाचा जो पोलीस उपनिरीक्षक होता, याचा आज त्याला पूर्णपणे सेवेतनं बडतर्फ करण्यात आलेले. आयुष्यभराची जरी त्याला अद्दल घडली असेल, परंतु तो जोपर्यंत फासावरती लटकत नाही तोपर्यंत हा लढा कोणीही थांबवायचा नाही आहे. कारण अशा एक अधिकारी नाही आहे, अशा अनेक अधिकाऱ्यांना एक सबक मिळेल. आणि अशा प्रकारचे जे अधिकारी वागत आहेत, माझी तर एक मागणी आहे या व्हिडिओच्या माध्यमातून, तुम्हाला जर पटली तर हा व्हिडिओ शेअर करा. जर लोकांपर्यंत पोहोचला तर हा विषय फार महत्त्वाची गोष्ट पुढे येईल. एकट्या त्या बदानेला शिक्षा देऊन काय फायदा नाही. फलटणच्या विषयामध्ये जर आपण बोलूच, परंतु बदानेवरती जी कारवाई केली बडतर्फाची, मला वाटतं आहे खातेनिहाय चौकशी पूर्ण महाराष्ट्रातल्या पोलीस अधिकाऱ्यांची केली पाहिजे. या पोलीस अधिकाऱ्यांचं इन्कम किती आहे, म्हणजे यांचा पगार किती आहे, यांची घरं कुठली कुठली आहेत, किती घरं आहेत, आणि यांचं इन्कमिंग सोर्स काय आहेत. महाराष्ट्रातल्या प्रत्येक पोलिसाची काय होतं त्याला एक चौकशी नेमली पाहिजे. आणि हा सगळ्या चौकशीमधून तपास केला पाहिजे की प्रत्येक पोलिसाचा पगार किती आहे, त्याच्या घरामध्ये पैसे येतात किती, त्या पगाराचा जर हिशोब केला, त्याच्याकडे गाड्या कोणत्या आहेत, त्याचा व्यवसाय काय काय आहे, फार मोठ्या गोष्टी समोर येतील. जर तुम्हाला हा विषय आवडला असेल, हा पटला असेल ही गोष्ट मुद्दा, तर हा व्हिडिओ शेअर नक्की करा बाकीच्या लोकांपर्यंत. मित्रांनो, तो बदाने नावाच्या अधिकाऱ्यांनी त्या संपदाला इतका त्रास दिला असेल. तुम्ही तुमच्या डोळ्यावरती 2 मिनटं पट्टी बांधा, हात ठेवा आणि फक्त विचार करा की एखादी व्यक्ती डॉक्टरकीचा अभ्यास केल्यानंतर आणि सरकारी नोकरी लागल्यानंतर आत्महत्या कराल, याचा फक्त तुम्ही विचार करा किंवा कल्पना करा की त्या मुलीला किती त्यांनी मानसिक त्रास दिला असेल, टॉर्चर केलं असेल. मी काल परवा दिवशी व्हिडिओमध्ये बोललो, बऱ्याच जणांना मिरच्या झोंबल्या. मी काय त्या व्हिडिओमध्ये काय बोललो की बाबा, संपदा मुंडे ज्या जातीतून येतात, आता जातीपातीचं राजकारण सुरू आहे म्हणून मला त्या गोष्टीचं बोलायचं आहे. ज्या जातीतून येतात त्या जातीचे काही मंत्री आमदार वगैरे आहेत याच सरकारमध्ये. या राज्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेचं कशा प्रकारे 3-13 आणि 9-12 वाजलेत हे आपण सगळेजण बघतोय. रोज या राज्यामध्ये कोणावरती ना कोणावरती ते बलात्कार होतो आहे, कोणाचा ना कोणाचा मर्डर होतो आहे. पुणे घ्या ना आपलं, या राज्याचे उपमुख्यमंत्री, त्या पुण्याचे पालकमंत्री आहेत. वचक असला पाहिजे त्यांचा पुणे जिल्ह्यावरती, पण त्यांचा अजिबात वचक नाही आहे. दिवसा ढवळ्या खून होत आहेत. कालची परवा दिवशीची गोष्ट आहे, 16-17 वर्षाच्या कोवळ्या पोराला मारणारी अल्पवयीनच होते. भर रस्त्यामध्ये त्या कोयत्याने मारून टाकला, गोळ्या घातल्याने मारून टाकला. त्याच्या अगोदर 2-3 दिवसापूर्वी एका रिक्षा चालकाला मारला होता. हत्या करतायत. आणि आमच्या या राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री बिहारची निवडणूक कशी भाजप जिंकेल यासाठी ते बिहारला जाऊन प्रचार करतायत. राज्य गेलं उडत. काल एक आमदार बोलला तसा, आई आपली मराठी भाषा म्हणजे आई आहे, आणि हिंदी भाषा किंवा उत्तर प्रदेश म्हणजे बिहार म्हणजे आमचं मावशी आहे. एकदा आई मिली तर चालेल, पण मावशी जगली पाहिजे. ही यांची अवलादी, ही यांची मानसिकता. म्हणजे स्वतःच्या आईला मारली तरी चालेल, मावशीला मात्र जगवायचं. या राज्याचे वाटोळ झालं तर चालेल, दुसऱ्याचं राज्य फक्त जगलं पाहिजे. ही जोपर्यंत कीड या राज्याच्या ह्या राजकारणामध्ये येणं, तोपर्यंत ह्या राज्याचं काही खरं नाही होणार आहे.
या संपदा मुंडेच्या मारेकऱ्यांपैकी एकाला फक्त आता शिक्षा मिळाली. कुठली शिक्षा मिळाली? कायद्याची शिक्षा मिळाली नाही आहे. खरं तर त्या कोल्हापूरच्या विभागीय आयुक्तांचं, कमिशनरांचं मनापासून धन्यवाद, ज्यांनी हा निर्णय दिला. आणि त्यांनी निर्णयामध्ये आज प्रेस नोट दिली. त्या प्रेस नोटमध्ये स्पष्ट लिहिलं आहे की या व्यक्तीने म्हणजे तो बदाने नावाचा जो पोलीस उपनिरीक्षक आहे यांनी त्याच्या स्वतःच्या पदाचा तर गैरवापर केला, परंतु पोलिसांच्या पूर्ण खाक्या वर्दीला डाग लावायचं काम केलेलं आहे. जनतेमधला जो विश्वास असतो पोलिसांवरती, हा विश्वास कुठेतरी कमी करायचं काम या बदानेंनी केलेलं आहे. असे बरेच त्याच्यावरती ॲलिगेशन्स लावलेले. त्याच्या अंतर्गत याला कायमस्वरूपी सेवेतनं बडतर्फ केलं जाते असं आदेश निघाला. मनापासून अभिनंदन आहे त्या कोल्हापूर विभागीय आयुक्तांचं, कमिशनरांचं. आणखी एक विनंती आहे, जोपर्यंत हा आरोपी फासावरती लटकत नाही तोपर्यंत पोलीस आणि कमिशनर म्हणून तर तुम्ही काम करालच, पण त्या मुलीचा भाऊ म्हणून, त्या मुलीचा बाप म्हणून, त्या मुलीचा एक कोणतरी सखा म्हणून तुम्ही या सगळ्या प्रकरणामध्ये, केसमध्ये लक्ष दिलं पाहिजे आणि या हरामखोर असल्या अधिकाऱ्यांना फासावरती लटकवलं पाहिजे. आता आणखी एक याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट, फार सांगायची गोष्ट तुम्हाला, ज्या PAचा या सगळ्या प्रकरणामध्ये उल्लेख आलेला, ज्या खासदाराचा या सगळ्या प्रकरणामध्ये नाव येत होतं, उल्लेख येत होता, त्या खासदारांनी स्वतःहून दुग्धाभिषेक करून स्वतःचा घेतला आणि क्लीन चिट मिळवून दिली. मी किती दुधासारखा पांढरा आहे, स्वच्छ प्रतिमेचा माणूस आहे. खरं तर ज्यांनी तो दुधाचा अभिषेक घातला ना, त्या मायमावल्यांना, आपल्या आया बहिणीसारखे त्या ह्यांची कीव येते. म्हणजे एखाद्याची किती आपण काय करायची हे देखील आपल्याला कळलं पाहिजे. आज ती संपदा मुंडे गेलेली आहे, उद्या तुमचा नंबर असू शकतो. कारण ही वृत्ती ठेचली पाहिजे. माणसाचा आपला कुठलाही वैयक्तिक दुश्मनी नाही आहे, या वृत्तीच्या विरोधामध्ये आपण आहोत. आणि त्यामुळं त्या PAची चौकशी झाली पाहिजे. PAवरती कोणाचा हात होता, आणखी त्या प्रकरणामध्ये कोण दोषी आहेत, ह्या सगळ्या लोकांची, या सगळ्या आरोपींची चौकशी झाली पाहिजे. आणि जोपर्यंत फासावरती लटकत नाही तोपर्यंत या प्रकरणाचा कुणीही पिछा सोडता कामा नये. आणि ज्या पद्धतीनं आता ह्या सगळ्या गोष्टी समोर येतात, कायदा आणि सुव्यवस्थेच्या कशा प्रकारे त्याला धंद्यावर बसवले कायदा आणि सुव्यवस्थेला, हे आपण बघतो आहे. त्यामुळं अशा प्रकारच्या घटनांमध्ये येणाऱ्या काळामध्ये दिवसेंदिवस वाढ होणार आहे. त्यामुळं महिला आणि मुली असतील, यांनी स्वतःहून सुरक्षित राहण्याचं खूप मोठं आव्हान आहे. ह्या सगळ्या प्रकरणावरती तुमचं म्हणणं काय आहे? कोल्हापूरच्या कमिशनरांकडून जे विभागीय आयुक्त त्यांच्याकडनं या बदानेला कायमस्वरूपी बडतर्फ केलं, याबद्दल तुमचं म्हणणं काय आहे? आणि अजूनपर्यंत या राजकीय दबाव असणाऱ्या लोकांवरती कुठल्या प्रकारची कारवाई झाली नाही असं माहिती समोर येते. ह्यांना कोणाचा पाठिंबा आहे? तुम्हाला काय वाटतं? तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा. बाकी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा. जय शिवराय, जय शंभूराजे, जय मल्हार.